माझ्या नेबरचं बारीक लक्ष असतं माझ्यावर, मी जे काही करत असते. ही आहे माझी नेबर, म्हणजेच ॲलिगेटर, म्हणजेच मगर. तर सकाळचे वाजले होते 8 आसपास आणि इथे या पाण्यामध्ये 2 ॲलिगेटर आहेत. एक तर इकडे बसली आहे आणि एक तिकडे उन्हात आपलं कोवळं ऊन खात बसली आहे. युजली त्या वेदर चांगलं असलं की अशा पडून असतात. आणि मी आपली नेहमीसारखे गार्डनमध्ये होते. छान छान फुलं लागली आहेत आणि फुलं काढण्याचा मोह झाला. सो ब्रेकफास्ट बनला. ब्रेकफास्ट नंतर व्हिडिओ. स्कूलचं टाईम झालं होतं, सो त्याला ड्रॉप ऑफ केल्यानंतर जिमला गेले आणि जिमनंतर थोडीशी शॉपिंग करायची होती. हे आहे सुपर टार्गेट. आता इंडियामध्ये ही सुपर टार्गेट आलेली आहेत, बेंगलोर आणि आय थिंक मोठमोठ्या सिटीजमध्ये. इकडे या स्टोअरमध्ये गेलं की तुम्हाला बऱ्यापैकी कपड्यापासून एव्हरीथिंग अँड एनिथिंग, म्हणजे अगदी किचनमधलं किंवा ग्रोसरी किंवा एनी शॉपिंग ही सगळी एकाच ठिकाणी होऊन जाते. एवढे मोठमोठे स्टोर्स असतात. तर हे सुपर टार्गेट आहे. याची टूर कधीतरी देईन मी. आणि त्यानंतर आज येणार होता श्रेयस घरी आणि श्रेयस आल्यानंतर तो त्याच्या कामाला लागला. आणि मग काय, श्रेयस जेव्हा पण घरी येतो बस माझं फुल टाईम किचन ओपन असतं. आणि मी त्याला ऑप्शन दिलेला की साबुदाणा खिचडी हवी और वडे हवे, तर दोन्ही चालेल बोलला तो. सो म्हणलं निम्म्याचे वडे करू आणि निम्म्याची खिचडी करू. सो इथे वडे बनत आहेत. मी बऱ्याच वर्षांनी वडे बनवले, कारण तेलकट राहू दे असं युजली होतं, पण आज बनवलं. एनी गेस हे काय बनतं आहे? चिकू आणि ड्रायफ्रूट शेक, वन ऑफ माय फेवरेट. एका फ्रेंडकडे होता होम आणि पूजा, सो त्यासाठी आम्ही रेडी झालो आणि त्या रात्री तिकडे जाऊन आलो. ही नेक्स्ट डेची सकाळ आहे. नेक्स्ट डेची सकाळ छान फॉगी होती आणि हा माझा नेबर अगेन ही इज पीपिंग ॲट मी. सो सकाळ झाली होती आणि आज नॉनव्हेजचा बेत होता. सो बनलं बटर चिकन. त्यानंतर दुपारचं लंच झालं चौघांचं आणि मुलं आपल्या रूममध्ये गेले. आणि संध्याकाळी जो होता एका फ्रेंडकडे कॅरिओके नाईट होती. सो द नाईट स्टार्टेड विथ सोलो परफॉर्मन्स. सोलोसाठी प्रत्येकजण एक गाणं. ज्यांनी कोणी माझा शॉर्ट्स पाहिला असेल आणि त्यामध्ये मी एवढी का हसते आहे हा जर प्रश्न पडला असेल तर ते ह्या गाण्यामुळे. हे जे मी पियाचं जे गाणं म्हणलं, बस सगळे त्या पियाच गाणं धरून बसले आणि त्यानंतर परफॉर्मन्स चालले छान छान. तर असा होता वीकेंड ब्लॉग. लवकरच पुन्हा भेटू. बाय फॉर नाव.